कसे आहात? आज आहे रक्षाबंधन. रक्षाबंधन हा एक पॉप्युलर अँड ट्रेडिशनल सेरेमनी आहे. सो रक्षाबंधन का सेलिब्रेट केली तुम्हाला माहीत आहे का? जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही नक्की पुढे जावा. जर माहीत नसेल तर हा व्हिडिओ नक्की बघा. इम्पॉर्टंट असेल तुमच्यासाठी. तर रक्षाबंधन हा कधीपासून सेलिब्रेट केला जातो? तर भगवान श्रीकृष्णाच्या बोटाला जखम झाली होती. तेव्हा द्रौपदीने त्यांच्या बोटाला ही साडी फाडून त्याची पट्टी बांधली होती. तर पट्टी बांधली होती, पण ती पट्टी म्हणजे नुसती नॉर्मल साडी नव्हती. तर तिचं एक ट्रेडिशनल भारतीय पोशाख होता, एक पारंपरिक पोशाख होता. तेव्हा तेव्हा त्यांनी ती बांधली होती. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्यांना एक वचन दिलं होतं. त्याची परतफेड म्हणून त्यांना एक वचन दिलं, की मी तुझी सदैव रक्षा करेन. जेव्हा तुला गरज असेल तेव्हा मी सदैव तुझ्या हाकेला धावून येईल. तेव्हापासून रक्षाबंधन सण हा सेलिब्रेट केला जातो. तेव्हापासून बहीण भावाला राखी बांधते. राखीच्या साक्षीनं भाव तिला वचन देतो, मी तुझी सदैव रक्षा करेन. तेव्हापासून आपल्या रक्षाबंधन सण सेलिब्रेट केला जातो. आणि रक्षाबंधनचा एक आपल्यासाठी एक इफेक्ट होतो आपल्या एक नॉर्मल लाईफमध्ये, की बहीण भावाचं एक बॉन्ड चांगलं होतं. कधी न बोलणारे बहीण भाऊ सुद्धा रक्षाबंधनला एकत्र येतात. बहिणी कधी वर्ष वर्ष भावाच्या घरी येत नाही त्या. राखीबंधनच्या निमित्तानं का होईना, रक्षाबंधनच्या निमित्तानं का होईना बहीण भावाच्या घरी येते, राखी बांधते. त्यांचा एक बॉन्ड चांगला होतो, क्रिएट होतो. अशा प्रकारे रक्षाबंधन सण हा सेलिब्रेट केला जातो. सगळ्यांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा. ओके, बाय गाईज.